टिळक, आगरकर, गोखले, महात्मा फुले ते ज्यांच्या नावापुढं सुसंस्कृतपणा हे विशेषण सर्रासपणे वापरलं जातं, त्या एस. एम. जोशींचं पुण्यासारखंच पुण्याच्या राजकारणालाही सुसंस्कृत म्हणलं गेलं. पण कट टू 2026. आज पुण्यात राजकारण सुरू आहे ते गुंडांना उमेदवाऱ्या देऊन. चर्चा आहे ती विधान परिषदेचे सभापती गुन्हेगारांसोबत दिसतात याची. पुण्याच्या खासदारांनी गुन्हेगाराला पळून जायला मदत केली का याची. दुर्दैवाची गोष्ट आहे ती याबाबत दिली जाणारी स्पष्टीकरणं. गुन्हेगारांना उमेदवारी देऊन चूक केली हे मान्य करण्यापेक्षा पक्ष बचाव करतायत ते आमच्यापेक्षा जास्त गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार त्यांनी दिले असं म्हणून. राज्यात सत्तेत एकत्र असणारे स्थानिकला विरोधात लढतात. अनेक सामाजिक क्रांती चळवळींचं केंद्र असलेल्या पुण्यानं लोकांना शिकवावा असा इथल्या प्रत्येक गोष्टीत सुसंस्कृतपणा. स्वातंत्र्यानंतर स्थानिक निवडणुकीत पक्षीय राजकारण नको म्हणून नागरिकांनी स्थापन केलेल्या नागरी संघटनेला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. पण आज पीएमसी पीसीएमसीच्या निवडणुकीत नागरिकांच्या प्रश्नांचा मुद्दा बाजूला राहिला आणि निवडणुकीत काय होतंय तर नेत्यांवर 40,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आणि कुत्र्यांच्या नसबंदीत पैसे खाल्ल्याचे आरोप. 1950-60च्या दशकात पुण्यात सभागृहात वैयक्तिक आरोप करायचे नाहीत असा बड्या नेत्यांचा अट्टहास असायचा. पण आज प्रचारात काय घडतंय तर वैयक्तिक टीका होतायत, ग्राउंडपेक्षा जास्त सोशल मीडियावर निवडणुका सुरू आहेत आणि पुण्याच्या राजकारणाला सुसंस्कृत म्हणावं का असा प्रश्न उपस्थित होतोय.